नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज ज्या घटनेबद्दल आपण चर्चा करणार आहोत ती घटना आहे नाशिकची. नाशिक महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात गाजतंय. एक तर भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे आणि दुसरं TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे. या दोन प्रकरणामुळे नाशिकची गुन्हेगारांच्या बाबतीत मोठी चर्चा होऊ लागलेली आहे. त्यातच या एका घटनेची आणि या एका केसची भरच पडलेली आहे. मित्रांनो, हे प्रकरण नाशिकमधलंच आहे. नाशिकमध्ये 17 एप्रिलला एक तरुणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये आली आणि ती म्हणाली की मला एका मुलाच्या विरोधात तक्रार द्यायची आहे. अर्थात पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास सुरुवात केली. तिने सांगितलं की तंजीर इनामदार नावाचा एक तरुण, तंजीर इनामदार हा नाशिकमधल्या एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. तिची तक्रार तंजीर इनामदार विरोधात होती. तंजीर इनामदार याच्यासोबत माझी मैत्री होती, पण त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मला लॉजवरती न्यायचा, लॉजवरती नेऊन माझा हात पकडायचा, मला बळजबरीने मिठ्या मारायचा, असं त्या तरुणीचं म्हणणं आहे. म्हणजे एका अर्थाने तंजीर इनामदारने माझं लैंगिक शोषण केलं अशी तक्रार त्या तरुणीला द्यायची होती. ती सांगत होती, पोलीस तक्रार लिहून घेत होते. तक्रार लिहिता लिहिता त्या मुलीने गजवा ए हिंद हा शब्द उच्चारला. तिचं म्हणणं होतं की हा आधी माझा हात पकडायचा, मला मिठ्या मारायचा. मिठ्या मारल्यानंतर माझ्या मानेवर, माझ्या खांद्यावरती चावे घ्यायचा हळूहळू. जेव्हा मी त्याला सांगितलं की तू असं करू नको, तर तो तरीही चावे घ्यायचा आणि त्या चावे घेतल्यानंतर जे मार्क पडतात त्याचे मोबाईलने फोटो काढायचा. हे फोटो काढल्यानंतर तो तरुणीला म्हणायचा की हे लव्ह बाईट्स आहेत, आपले लव्ह बाईट्स आहेत. हे झाल्यानंतर त्या तरुणाने एके दिवशी असाच सगळा प्रकार करत असताना एक शब्द उच्चारला. तो म्हणाला की तुझ्या गळ्यात जी तुळशीची माळ आहे ती काढ, हातात धागे दोरे बांधलेले होते ते सुद्धा काढ, कारण हे सगळं काढून मला तुझा गजवा ए हिंद करायचंय. हे म्हटल्यानंतर आणि हा शब्द पोलिसांनी ऐकल्यानंतर पोलीस सुद्धा चक्रावले. गजवा ए हिंद म्हणजे काय मित्रांनो? गजवा ए हिंद ही एक टर्मिनॉलॉजी आहे. ही टर्मिनॉलॉजी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारताच्या विरोधात आणि प्रामुख्याने भारतातील हिंदूंच्या विरोधात ज्या कारवाया करतात आणि या कारवाया करून त्यांना भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे, त्यामुळे भारतावरती वेगवेगळ्या पद्धतीने कारवाया करून भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला गजवा ए हिंद अशा टर्ममध्ये संबोधल्या जातं. आता यामध्ये काय प्रकार आहेत? मग यामध्ये लव्ह जिहाद आहे, काय कॉर्पोरेट जिहाद, वेगवेगळ्या जिहाद असतील, दहशतवादी कारवाया ज्या पाकिस्तान तिथल्या दहशतवादी संघटना, एकूण पाकिस्तानच भारतावरती नेहमी करत असतो. पहलगाम असेल, मुंबईचा हल्ला असेल 26/11चा, पुलवामा, ह्या सगळ्या कारवाया ज्या आहेत या कारवायाच ह्या गजवा ए हिंदचा भाग आहेत, त्यातल्याच त्या मेथड्स आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एकतर हनी ट्रॅप रचून म्हणजे प्रेमाचं जाळं टाकून बळजबरीने प्रेशराईज करून धर्मांतर करायला भाग पाडणे, याला सुद्धा गजवा ए हिंद म्हणतात. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारची टॅक्टिक्स वापरून हिंदूंना धर्मांतर करून मुस्लिम बनवणे, याला हा सुद्धा गजवा ए हिंदचाच एक भाग आहे. आता अशी तक्रार दिल्यानंतर पोलीस सुद्धा चक्रावून गेले की इतक्या सगळ्या प्रकरणं आधीच नाशिकमध्ये गाजत आहेत आणि त्यात हे गजवा ए हिंदचा शिरकाव नाशिकमध्ये झालेला आहे. त्यामुळे पोलिसांनी लगेचच वेगाने तपासाची चक्र फिरवली आणि तंजीर इनामदारला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलेलं आहे. हे सगळं झालं या मुलीचं म्हणणं. या मुलीने अशा पद्धतीने सांगितलं की तो शारीरिक छळ करायचा, लैंगिक छळ करायचा आणि मला धर्मांतर करण्यास लावायचा. त्याने गजवा ए हिंद ही टर्मिनॉलॉजी उच्चारलेली आहे.
आरोपी तंजीर इनामदारचे वकील स्वप्नील जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की तंजीर इनामदार आणि तक्रारदार मुलगी यांचे 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते. ती त्याला नित्य नियमाने भेटायची आणि हे प्रेम संबंध सुरू करण्यासाठी त्या मुलीनेच पुढाकार घेतलेला होता. म्हणजे त्या मुलीनेच तंजीरला प्रपोज केलेला आहे. दोघेही भेटायचे, दोघांच्या पूर्ण संमतीने भेटायचे, गार्डनमध्ये इकडे तिकडे भेटायचे. त्यामुळे यात काही धर्माचा वगैरे काही संबंध नाहीये. ती म्हणते की तुळशीची माळ आणि हातातले धागेदोरे तंजीरने काढायला लावले, पण ती धागेदोरे हातात आणि तुळशीची माळ गळ्यात वापरायची याचा काही पुरावा अजून सापडलेला नाहीये, असं तंजीर इनामदारच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की मुलीने तक्रारीत गजरा ए हिंद असं म्हटलंय. गजवा ए हिंद नाही, गजरा ए हिंद. आणि या गजरा ए हिंद टर्मिनॉलॉजीचा काही अर्थच लागत नाही. त्यामुळे स्वप्नील जाधव या तंजीरच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की ती मुलगी खोटं बोलतीये. त्या मुलीने खोटे आरोप तंजीरवरती लावलेले आहेत. सध्या कोर्टात त्याची सुनावणी होईल. काय सिद्ध होईल ते आपण पुढे बघणारच आहोत. पण एकूण नाशिकमधलं गुन्ह्यांचं वातावरण, हे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद, या सर्वांमुळे मित्रांनो आपल्या समाजाचा समतोल बिघडण्याची भीती असते. कोणाचंही लैंगिक शोषण करणं हे अतिशय वाईट आणि कडक शिक्षा व्हावी असा गुन्हा आहेच आहे. बघूया या प्रकरणात पुढे काय होतं, कोर्ट काय सुनावणी करतं आणि पुरावे कुठले सादर केले जातात, कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय, या सगळ्यांचा खुलासा न्यायालयात होईलच. तरी एकूण या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे लगेचच नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.